एकांत रायडर चॅनलवर व्हिडिओज घेताना इतके निरनिराळे असे अनुभव येत आहेत, तर त्यातलाच हा एक हटके अनुभव. आजचा व्लॉग किंवा आजचा हा जो भाग आहे हा एकदम हटके असणार आहे. त्याचं कारण म्हणजे पाऊस. खरं तर मला हा जो भाग आहे तो त्या ठिकाणी जाऊन घ्यायचा होता, पण पाऊस इतका पडतोय आज दिवसभरात. मी सकाळपासून 3दा भिजलोय, 3दा कपडे बदललेत. तर म्हटलं आता बास. म्हणून आज शेवटी ठरवलं की पार्सल मागवूया आणि ऑफिसमध्येच काय असेल ते त्याचा सोक्षमोक्ष लावूया. आजचं जे ठिकाण आहे ते म्हणजे रुची स्नॅक्स सेंटर. मला आपल्या सबस्क्रायबर्सनी सुचवलं होतं हे ठिकाण, की तिथे उत्तम नाश्त्याचे पदार्थ मिळतात. म्हणून म्हटलं की आज संध्याकाळचा जो नाश्ता आहे ते आपण काही पदार्थ तिथून मागवूया आणि ते तुमच्यासमोर सादर करूया. खरं तर मला हे झोमॅटोवर मागवायचं होतं, कारण का झोमॅटोवर रुची स्नॅक्स सेंटर आहे. पण पावसामुळे त्यांचे डिलिव्हरी पार्टनर म्हणजे जे आणून देतो आपल्याला, पावसामुळे तो माणूस उपलब्ध नव्हता. मग मी डोकं लावलं, रुची स्नॅक्स सेंटरला फोन केला. त्यांना विचारलं की जर मी पोर्टरनी मागवलं तर तुम्ही हे प्रोव्हाइड कराल का? तर त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. ऑर्डर त्यांनी तयार केली, मी पोर्टरवरून ऑर्डर केलं, तिथून पिकअप केलं आणि आपल्या ऑफिसवर आता हे डिलिव्हर झालेलं आहे. तर अशा सगळ्या खटाटोपानी आपल्याकडे आज व्हिडिओसाठी काही पदार्थ आहेत. तर आता ते पदार्थ चटकन तुमच्यासमोर सादर करतो. पुण्यातील खाद्यसंस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात, तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊगल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्यसंस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर हे पॅकिंग आपल्यासमोर आहे, हे सगळं आपण ओपन करूया. ओहो, ओके, सुपर, मस्त आहे. तर इथे थोडक्यात सांगतो, तुमच्यासमोरच आहेत पदार्थ. 4 पदार्थ जे मी मागवलेत ते म्हणजे व्हेज कटलेट, कॉर्न पॅटिस आणि थालपीठ आणि चौथा म्हणजे पनीर पराठा. तर जे त्यांचे प्रसिद्ध पदार्थ आहेत ते म्हणजे कॉर्न पॅटिस, व्हेज कटलेट आणि थालपीठ. पण त्यांनी मला सुचवलं की त्यांचा पनीर पराठा आहे तोही खूप छान आहे, म्हणून तोही मी मागवला आहे. तर आता चटकन एक एक पदार्थ आपण बघूया चव कशी ते. खूप एक्सायटेड आहे मी, कारण का हा बॉक्स जसा मी ओपन केला ना, त्या बॉक्समधनं सुगंध किंवा असा मस्त घमघमाट असा सुटलाय, तर तोंडालाही पाणी सुटलंय. वेळ न घालवता पटकन सुरू करूया. तर हे आपलं कंटेंट हे असं काहीतरी आहे, ते आपण पटकन प्लेटमध्ये काढून घेऊ. चांगला भरीव असा हा बॉक्स आहे. ऑफिसमध्ये मी जी प्लेट होती आता त्याच्यातच सगळं घेतलेलं आहे. मला वाटतं हे कॉर्न पॅटिस दिसत आहे आणि हे व्हेज कटलेट दिसतंय. फरक तसा सांगता नाही येणार, बघूया आपण खाल्ल्यानंतरच आपल्याला कळेल. कॉर्नमध्ये अर्थात मका असणार आहे. त्याच्यासोबत त्यांनी आपल्याला केचप दिलाय, सॉस दिलाय, टोमॅटो केचप. आकार छान मोठा आहे, भरीव आहे हे कॉर्न पॅटिस. चव बघूया, चव महत्वाची. आधी नुसतं खाऊन बघूया. हलकासा टोमॅटो केचप लागलाय, इग्नोर करू आपण तो. कॉर्न पॅटिस आहे, अफलातून आहे, मस्त आहे. वा, खूप छान. त्याच्या आधी तुम्हाला सारण दाखवतो. छान कॉर्नने भरलेलं असं एकदम माइल्ड असं हे कॉर्न पॅटिस आहे. तुम्हाला आउटर लेअरिंग दिसते बटाट्याची आणि वरनं छान रवा हा असा कोटिंग दिलेलं आहे. मस्त खुसखुशीत, छान आतनं सॉफ्ट, खूप मस्त आहे. मला खूप आवडलं आहे. एकाच घासाने मी इम्प्रेस झालेलो आहे. सॉस बरोबर बघूया कसं लागतंय. एकच खंत आहे, जर अजून एक पुदिन्याची चटणी असती ना याच्यासोबत तर अजून मजा आली असती. असो, चला सॉस बरोबर खाऊन बघूया कसं लागतंय.
खूप छान. खूप सुरेख, खूप चविष्ट चवदार असा पदार्थ आहे. योग्य प्रमाणात याच्यात सगळे मसाले आहेत. कुठलाही मसाला ओव्हरपॉवर करत नाही आहे आणि एकदम हलकंसं तिखट आहे, जे हवं, कारण का कोटिंग बटाट्याचं आहे. चवीला हा पदार्थ एकदम उत्तम. माझं मन जिंकलं. पुढच्या पदार्थाकडे आपण वळूया. ते म्हणजे यांचं हे व्हेज कटलेट. कॉर्न पॅटिसच्या तुलनेने हे व्हेज कटलेट आकाराने थोडं छोटं आहे, चौकोनी आकाराचं आहे आणि रंग ही थोडा वेगळा आहे. कदाचित कोटिंग वेगळं असेल. सुरू करूया. आधी नुसतं खाऊन पाहतो एक घास. मिक्स भाज्या असाव्यात. पहिल्या घासाने मी एवढा इम्प्रेस नाही झालो, पण लगेच कन्फ्युजनवर नको यायला. हलकासा बटाटा लागला, पण बाकी भाषा याच्यात तशा कळत नाही आहेत. जर तुम्ही नीट आत पाहिलं, आत काय आहे ते नीट कळत नाही आहे. चव एकदम माइल्ड आहे. परत सॉस बरोबर याचा एक अजून छान मोठा घास घेतो. बघूया नक्की काय प्रकार आहे. छान आहे. थोडा वेळ लागतो तुम्हाला हे समजून गेलं की हे याच्यात मिक्स भाज्या आहेत. जे एकजीव करण्यासाठी जे काही वापरलं आहे त्यांनी, त्या घटकांची चव थोडीशी ओव्हरपॉवर झाली असं मला वाटतंय. पण दाताखाली काही गोष्टी आल्या आणि कळालं नाही, कारण का अर्थात हे सगळं बाइंडिंग केलेलं आहे. हे सगळं मला वाटतं मॅश केलेलं आहे, म्हणून तुम्हाला असं इंडिव्हिज्युअली कळणार नाही. परत एकदा तुम्हाला आतलं दाखवतो. हे बाइंडिंगसाठी जे काही वापरलं आहे ना, ते जास्त दिसतंय आणि इंडिपेंडेंटली असं एक एक घटक त्यात कळणार नाही. मला वाटतं हे मिक्सरमधनं फिरवलं असेल किंवा काही, पण चव छान आहे. पण जो इम्प्रेस मी कॉर्न पॅटिसनी झाला होता ना, तेवढं मला नाही आवडलं. चवीला चांगलं आहे, पण मी एन्जॉय करीन तर यांचं कॉर्न पॅटिस. मला कॉर्न पॅटिस खूप आवडलं. हे ठीक आहे. आता वळूया यांच्या पुढच्या पदार्थाकडे. बघूया कुठला पदार्थ आपल्याला मिळतोय, कारण का मी थालपीठ आणि पराठा मागवलाय. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्या फॉर्मवर जाऊ शकता, किंवा ज्यांना स्क्रीनशॉट काढता येत नाही आहे त्यांच्यासाठी मी खाली या फॉर्मची लिंक पण देतो. त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही या फॉर्मवर जाऊ शकाल. तुम्ही पैसे मोजल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे याची कल्पना मिळावी म्हणून जे काय मी काम करतो आहे त्याचं थोडे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करतो. हे असं काहीसं ही यादी तुम्हाला दिसणार आहे. काम अजून सुरू आहे. सतत या यादीमध्ये नवीन नवीन ठिकाणं जी आहेत ती ॲड होत राहतील. वळूया परत आजच्या व्हिडिओकडे. तर 2 पदार्थ आपले यांचे खाऊन झाले. आता 2 मोठे पदार्थ आहेत, ते म्हणजे पनीर पराठा आणि थालीपीठ. ते तर पॅकिंग आहेच, पण हे लिक्विड काहीतरी दिसतंय याच्यात त्यांनी सील केलेलं. तर मला असा अंदाज आहे की याच्यात ताक किंवा दह्यासारखं काहीतरी असावं. क्वांटिटी भरपूर आहे. तर मी एक ग्लास घेतला आहे. त्या ग्लासमध्ये आपण हे सगळं ओतून घेऊया. उरलेलं एकांतर रायडरचं आपल्या या मगमध्ये कामाला आणू आपण. एकांतर रायडरचा मग तुम्ही जर पाहिलं ना, तर याच्यात बरंच काही असं दिसतंय. मला वाटतं मसाले आहेत, थोडे तिखट पण आहे, असं सीझन्ड हे दही दिसतंय. तर हे आपण ह्याच्यात टाकूया. हे आपल्याला पराठ्यासाठी आणि याच्यासाठी वापरता येईल, थालीपीठसाठी. तर बघूया. आता पहिला पदार्थ मी उघडतो की आपल्यासमोर काय येत आहे. पराठा आलेला आहे आपल्यासमोर. हा असा पराठा त्यांनी पॅक करून दिला आहे सिल्वर फॉइलमध्ये. हा असा पराठा त्यांनी दिलेला आहे. एक पराठा आणि आत स्टफिंग दिलेलं आहे पनीरचं. तर बघूया हे काय आहे ते चवीला. तर हा असा पराठा आहे. बघूया हा पराठा चवीला कसा लागतोय, ते सगळ्यात महत्त्वाचं. पनीर पराठा मसालेदार वाटतोय. वास मसाल्यांचा येतोय. चव महत्त्वाची. आधी नुसता खाऊन बघू.
आणि मग आपण ते जे दही दिलंय ते ट्राय करूया. पण सगळ्यात आधी जी मला चव आली ना, हळदीची आली चव, आणि मग हळूहळू वेगवेगळ्या मसाल्यांनी आपली ओळख दाखवायला सुरुवात केली. मसालेदार मात्र आहे हा पदार्थ, तिखट नाही आहे जास्त, माइल्ड स्पायसी आहे. म्हणजे आपलं जो एक कॉर्न पॅटीस होता ना, त्याच्यापेक्षा नक्कीच हा थोडा तिखट लेवलला आहे, पण एकदम मसालेदार असा नाही आहे प्रकार. मसाला आहे, छान मसाला आहे, तो हवा मला वाटतं. छान पद्धतीने मसाला याच्यात वापरला आहे. आणि पनीर तुम्ही म्हणू शकाल पनीर बुर्जी टाईप याच्यात स्टफिंग आहे. कांदा बऱ्यापैकी वापरलेला आहे. आता दही जे दिलेलं आहे त्यांनी ते बघूया. सीझन दही किंवा फ्लेवर्ड दही. आता दह्याची चव कशी ते मला बघायचं आहे, गोड आहे का नॉर्मल दहीची चव लागेल त्याच्यात मी उत्सुक आहे. दही गोड नाही, मीठ आहे दह्यामध्ये, तर खारं दही आहे. आणि अर्थात त्याला सीझनिंग दिलेलं आहे वेगवेगळं. मला वाटतं तिखट आणि वाटतं जिरेपूड असेल, तिखट तर मला दिसते, आणि मिठाची चव आहे. बाकी या पराठ्यासोबत चांगलं कॉम्प्लिमेंट करते दही. तीन पदार्थ झाले. शेवटचा पदार्थ अर्थात थालपीठ असणार आहे. ते असं काहीसं थालपीठ आपल्यासमोर आलेलं आहे रुची स्नॅक सेंटरचं. छान त्यांनी असे 4 काप करून दिलेले आहेत. हे असं काहीसं थालपीठ आहे. चला बघूया याची चव कशी. दही तेच आहे जे मगाशी त्यांनी आपल्याला पराठ्याबरोबर दिलं होतं, आणि भरपूर दही दिलेलं आहे त्यांनी, खूप जास्त दही दिलं आहे. असो, वास मस्त आला. भाजणीच्या थालपीठाचा वास खूप सुंदर आला. ही पहिली ओळख आहे की एक चांगलं थालपीठ असावं. पण मला तेवढा कांदा असा नाही दिसला वरनं. बघूया आपल्याला खाल्ल्यानंतर चव कशी लागते. आधी नुसतंच खाऊन बघतो. जशी अपेक्षा केली होती तसं नाही आहे. त्याच्याने कुठला तरी एक मसाला वापरला आहे, त्या मसाल्याची चव आली. आणि कांदा मला कळाला नाही याच्यात त्यांनी वापरला आहे का नाही. मला वाटतं कोथिंबीरची चव आली मला, कांदा नाही कळाला. कांदा बहुतेक असेल तर एकदम बारीक केला असावा. इथे मला लसूण दिसतोय बहुतेक, हे लसणाचं काहीतरी दिसतंय. तर चव आपल्या नॉर्मल म्हणजे मी जे थालपीठ खातो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. आणि बरं झालं मी नुसतं थालपीठ खाऊन पाहिलं. इंडिपेंडेंटली मला ती चव कळाली. जर दह्याबरोबर खाल्लं असतं तर पटकन नसतं कळालं. दह्याबरोबर खाऊन बघू की दह्याबरोबर खाऊन बघू हा पदार्थ कसा लागतोय ते. मला फारसं नाही आवडलं मित्रांनो. थालपीठ म्हणलं की एक डोक्यात कल्पना वेगळी येते. त्यात कांदा असला पाहिजे, भाजणीचं छान थालपीठ पाहिजे, त्याचा वास खूप छान आला आणि खूप एक्सपेक्टेशन्स होत्या. पण कधी कधी काय होतं ना, एक पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या डोक्यात एक ती इमेज बनते की हा पदार्थ म्हणजे हा असाच पाहिजे. तो जर तसा नसेल तर थोडी निराशा होते. पदार्थ चवीला चांगला आहे, फक्त एवढंच की तो माझ्या अपेक्षेसारखा खरा नाही ठरला किंवा माझ्या अपेक्षेला खरा नाही उतरला. पदार्थ इंडिपेंडेंटली चांगला आहे. प्रत्येक ठिकाणी थालपीठ आपापल्या पद्धतीने बनवतात, नॉट नेसेसरी सगळीकडे एकसारखे बनवतात. पण एक स्पष्ट आहे, मला थालपीठ नाही आवडलं. तर 4 पदार्थांपैकी मला जे 2 पदार्थ आवडले ते म्हणजे कॉर्न पॅटीस आणि पनीरचा पराठा. हे 2 पदार्थ रुची स्नॅक्समधले माझे आवडते पदार्थ आहेत. रुची स्नॅक्समध्ये अर्थात आपलं जाणं नाही झालं. तिथे सकाळचे वेगळे पदार्थ असतात नाश्त्याचे, आणि संध्याकाळचे पदार्थ ते वेगळे असतात. मी आशा करतो की हा थोडा हटके भाग तुम्हाला आवडला असेल. नाईलाज होता, पावसामुळे मला हे ऑफिसमध्ये मागवायला लागलं. खरं तर माझी इच्छा होती हे तिथेच जाऊन खावं, पण असो ठीक आहे. पुन्हा कधी जर आपल्याला जमलं तर त्यांचे सकाळचे नाश्त्याचे पदार्थ आपण तिथे खायला जाऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.